नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लार्सन अँड टोब्रो फायनान्स लिमिटेडसोबत टोटल 6 कंपनीबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि त्या डिव्हिडंडला देण्यासाठी रेकॉर्ड डेटसुद्धा फिक्स केली आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया ग्लँड फार्मा लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 1,861 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 30,000 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 2,194 रुपयाचा आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 896.50 रुपयाचा आणि ग्लँड फार्मा लिमिटेडने 20 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 16 ऑगस्ट 2024. चला आता बोलूया ई-मुद्रा लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 750 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 6,000 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 843.95 रुपयाचा आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 360.65 रुपयाचा आणि या कंपनीने 1 रुपये 25 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी ई-मुद्रा लिमिटेडने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 20 जून 2024. चला आता बोलूया लार्सन अँड टोब्रो म्हणजे L&T फायनान्स लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 156.95 रुपयाचा आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 40,000 करोड रुपयांचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 172.15 रुपयाचा आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 150.75 रुपयाचा आणि या कंपनीने 2 रुपये 50 पैसे म्हणजे 2.5 रुपयाचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 18 जून 2024. चला आता बोलूया लार्सन अँड टोब्रो म्हणजे L&T टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 4,688.95 रुपयाचा आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 50,000 करोड रुपयांचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 5,873.35 रुपयाचा आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 3,755.25 रुपयाचा आणि या कंपनीने 33 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 14 जून 2024. चला आता बोलूया अमरा राजा एनर्जी अँड मोबिलिटी लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 1,211.40 रुपयाचा आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 22,000 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 1,278 रुपयाचा आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 609 रुपयाचा आणि या कंपनीने 5 रुपये 10 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 18 जुलै 2024. चला आता बोलूया NBCC इंडिया लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 142.40 रुपयाचा आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 25,000 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे
169.95 आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 38.20 आणि या कंपनीने 63 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता भेटूया उद्या सकाळी 11 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.